केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच न्यूज 18च्या रायझिंग भारत समिट 2014च्या नया भारत उभरता भारत या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतात सध्या वादग्रस्त ठरलेल्या निवडणूक रोखे योजना म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स संदर्भात त्यांची रोखठोक मते मांडली। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली त्याचा सन्मान करत अमित शहा म्हणाले की माझ्या वैयक्तिक मतानुसार इलेक्टोरल बॉन्ड्समुळे काळा पैसा संपणार होता आणि इलेक्टोरल बॉन्ड्सवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे काळा पैसा पुन्हा निवडणूक प्रक्रियेत येणार आहे। म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील संपूर्ण भारतीय आघाडी निवडणूक रोख्यांच्या विरोधात होती। यावेळी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर टीका करत शहा यांनी सांगितलं की जुन्या काळात आलेला कट पैसा पुन्हा राजकारणात यावा अशी त्यांची इच्छा होती। अमित शहा यांनी स्पष्ट केलं की पूर्वी देणग्या रोख रुपयात येत असत। जर 1500 रुपयाचे योगदान यायचे तर राजकारणी पक्ष फंडात 100 रुपये टाकायचे आणि बाकीचे कर आणि देणग्या उघड नसलेल्या स्विस बँकांमध्ये त्यांच्या खात्यात जमा करायचे। मात्र नव्या पद्धतीनुसार बॉन्डसह हे संपूर्ण पैसे चेकद्वारे पक्षाच्या खात्यात जमा केले जातात। आता मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांना निधी मिळो किंवा न मिळो त्यांच्या पिढ्यांना आरामात जगता यावे अशी त्यांची इच्छा दिसतीये। पंतप्रधान मोदींनी बॉन्ड आणून हेच संपवले। किसी भी व्यक्ति से चर्चा करने के लिए तैयार हूं। इलेक्टोरल बॉन्ड ये भारतीय राजनीति में से काला धन समाप्त करने के लिए लाया गया। अमित शहा यांनी या संदर्भात आणखी माहिती देताना सांगितले की 2014 मध्ये भाजपला जी देणगी मिळायची त्यातील 81% देणगी अघोषित होती। 2014 मध्ये हे प्रमाण 17% पर्यंत खाली आलं। 2023 मध्ये हे प्रमाण 3% पर्यंत खाली आलं। आमच्या पक्षाने ही पारदर्शकपणे साध्य केलं आहे। इलेक्टोरल बॉन्ड्सच्या गोपनीयतेबद्दल शहा म्हणाले की यामागे हेतू असा होता की जर कोणी एका पक्षाला देणगी देत असेल तर दुसऱ्या पक्षाने देणगीदाराच्या विरोधात सूडबुद्धी स्वीकारू नये। परंतु आता सर्व काही गुपित असेल कारण पार्टीला किती मिळाले हे कोणाला कळणार नाही कारण ते सर्व रोख असेल। भाजपला मिळालेल्या 6200 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्ड्सला राहुल गांधी वसुली म्हणत असतील तर त्यांना मिळालेल्या 1600 कोटी रुपयांना ते काय म्हणतील असा सवाल अमित शहा यांनी केलाय। ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र।